जनतेचा अधिकार नामक जाणीव हक्काची या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। क्रीडा संस्थेला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध। आमदार राहुल आवाडे। क्रीडा संस्थेला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहे असे ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिल्या। येथील लायन्स ब्लड बँकेच्या प्रांगणात इचलकरंजी क्रीडा संस्थेच्या पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला। या प्रसंगी आमदार आवाडे बोलत होते। यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी नूतन पदाधिकारी यांनी पदग्रहण केले। यामध्ये रणजित लायकर यांनी अध्यक्ष पदाचा, तानाजी हराळे व जहीर सौदागर यांनी उपाध्यक्ष पदाचा, राजू पाटील यांनी सचिव पदाचा, राजेंद्र खंडे राजुरी यांनी कोषाध्यक्ष पदाचा, शिवकुमार हिराणी यांनी सहसचिव पदाचा तर दादासाहेब भाटले यांनी सहकोषाध्यक्ष पदाचा पदभार घेतला। माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी क्रीडा संस्थेच्या कार्याचा गौरव केला। ते म्हणाले, 2013 पासून मी सतत क्रीडा संस्थेच्या पदग्रहण सोहळ्यास उपस्थित राहत आलो आहे। क्रीडाईमुळे इचलकरंजी शहराला साचेबद्ध अशी बांधकामे केली जात असून त्यातून लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण झाली आहे। नूतन अध्यक्ष लायकर यांनी इचलकरंजीत वास्तू प्रदर्शनाची दर्जेदार पद्धतीने घेण्यात येईल व बांधकाम क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली। शहराच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी बाबत आमदार आवाडे यांचे लक्ष वेधले। याबाबत आमदार आवाडे यांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनेचा आढावा घेत 1 दिवस आड पाणी देण्यात येईल असे सांगितले। प्रारंभी पहलगाम अतिरेकी हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सल्लागार नितीन धूत यांनी केले। त्यांनी क्रीडा संस्थेच्या थोडक्यात माहिती दिली। क्रीडा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडकर यांनी क्रीडा महाराष्ट्राच्या उपक्रमाची माहिती दिली। सचिव आशिष पोखरणा यांनी क्रीडा महाराष्ट्र कार्याचा आढावा घेतला। प्रास्ताविक मयूर शहा यांनी केले। यावेळी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार, माजी नगरसेवक जयवंत लायकर उपस्थित होते। आभार सूचन सचिव राजू पाटील यांनी मांडले। सूत्रसंचालन नंदकुमार शहा यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद गफारी, यशवंत राठोड, चंद्रकांत भागाजे, विकास चंगेडिया, साजिद बेडकेळे, पवन डाळ्या, विजय गलगले, विठ्ठल तोडकर, समेद मखदूम, प्रीतीश शहा, मोहित गांधी, सौरभ जाधव, इब्राहिम काजी, ॲडव्होकेट अमित सिंग, मितेश बलवान, प्रथमेश मेटे, हितेश साललेच्या आदींनी परिश्रम घेतले। न्यूज चॅनल नेटवर्क सह क्रीडा गेले 12 वर्ष 2013 पासून माननीय नितीनजी धूत हे संस्थात्मक अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पुढाकारानं आज एक छोटंसं रोपटं जे 13 मध्ये लावलेलं आज 2025 मध्ये वटवृक्षाच्या माध्यमातून आपल्याला सावलीत घेऊन या इचलकरंजीच्या क्रीडाचा विकास अतिशय गतिमान आणि यशस्वीपणे चालू झाला आहे। नितीनजी, मी तुमचं मनापासून अभिनंदन करेन। चांगल्या पद्धतीने हे वटवृक्ष आता या ठिकाणी इचलकरंजीमध्ये वाढत चालले। इचलकरंजी ही वस्त्रोद्योग नगरी आहे आणि या वस्त्रोद्योग नगरीमध्ये अतिशय गोडी गुलाबीनं एकेकाळी संघर्ष होता, पण अलीकडच्या काळामध्ये नाना आता आपल्याला या इचलकरंजीमध्ये शांतता, औद्योगिक शांतता, कामगार आणि मालकांच्या मध्ये औद्योगिक शांतता आपल्याला या ठिकाणी दिसते। एक काळ होता इचलकरंजीची ओळख वस्त्रोद्योगची होती, परंतु वस्त्रोद्योग बरोबर कामगार आणि मालकांच्या मध्ये एक संघर्ष दिसत होता, परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे। देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब ज्यावेळी 2014ला भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, खरं म्हणजे त्यावेळेपासून आजपर्यंत जगाच्या पाठीवरती मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाची नवीन ओळख या ठिकाणी जगाच्या व्यासपीठावरती व्हायला त्या ठिकाणी चालू झाली। 2014ला मोदी साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री प्रधानमंत्री झाले आणि त्याच साली महाराष्ट्राची जबाबदारी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आली। हे दोन्ही कर्तव्यदर माणसं एक देशाला आणि एक महाराष्ट्राला एक वेगळी ओळख निर्माण करून द्यायचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेली दिसते। आणि ही दोघं काम करत असताना या भारतामध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चरला एक वेगळी ओळख आपल्याला निर्माण झाली आहे, जे त्यांच्या टीममध्ये जसं रणजित लायकर त्यांच्या टीममध्ये सर्व तरुण मंडळी या ठिकाणी तरुणांची टीम फौज त्यांची या ठिकाणी दिसते।
तशीच मोदी साहेबांच्या टीममध्ये ज्यांना आपण हायवे मिनिस्टर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं, जे कनेक्टिंग इंडियामध्येचं खरं काम त्यांनी, खरं म्हणजे वास्तव्यातलं पेपरवरचं काम ॲक्च्युली त्यांनी वास्तव्यात करून दाखवलं, असे महाराष्ट्राचे सुपुत्र नितीनजी गडकरी साहेब. त्यांनी एक वेगळी ओळख आपल्या कामातनं आपल्या देशामध्ये होऊ शकते हे त्यांनी त्यांच्या कामातनं करून दाखवलं आणि एक वेगळ्या पद्धतीचा औद्योगिक विकास भारतामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी चालू झालेला दिसतो. आणि परत एकदा 2024मध्ये आमची इलेक्शन झाल्यानंतर फडणवीस साहेब आता मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. त्यांनी ज्यावेळी मुख्यमंत्री विराजमान म्हणून झाले, सर्वप्रथम क्रीडाई चलकंजी यांचे मनपूर्वक आभार आम्हाला संधी दिल्याबद्दल. नूतन अध्यक्ष, सेक्रेटरी, खजानी व सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन. निओलाइट AAC ब्लॉक ही पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या भागात व AAC ब्लॉक क्षेत्रात ISI मार्क असणारी व ISI स्पेसिफिकेशनप्रमाणे प्रोडक्शन करणारी प्रथम कंपनी आहे. तसेच AAC ब्लॉकमध्ये 3 इंचीपासून 9 इंचीपर्यंत व त्याला लागणारे नमस्कार, मी उदय फॅक्टरी लिफ्टिंग सोल्युशन्स या लिफ्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला प्रेझेंट करतो आहे. आज या ठिकाणी नवीन कार्यकारिणीचं जे इन्स्टॉलेशन सेरेमनी होतं तर त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. तर फॅक्टरी लिफ्टिंग सोल्युशन्स ही जी कंपनी आहे ही इचलकरंजी बेस्ड कंपनी आहे. आपलं लिफ्टचं मॅन्युफॅक्चरिंग इचलकरंजी सिटीमध्येच होते. स्टेशन रोडला अग्निशमन दलच्या तिथं आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट आहे. त्यामध्ये आपण पॅसेंजर लिफ्ट, गुड्स लिफ्ट, त्यानंतर हॉस्पिटल लिफ्ट, हॉटेल लिफ्ट, कार लिफ्ट, सीझर लिफ्ट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व प्रकारच्या लिफ्ट करतो. त्याच्यामध्ये पॅसेंजर लिफ्टमध्ये अप टू 20 पर्सन्स कॅपॅसिटीच्या लिफ्ट्स आपण बनवतो. नमस्कार, मी आभार प्रकटनासाठी उभा आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व क्रीडा मेंबर्स आणि समोरील सर्व बंधू आणि भगिनी नमस्कार. कार्यक्रमातील अंतिम टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. मला माहीत आहे वेळ खूप झालेला आहे, तरीही आपला अमूल्य वेळ देऊन सर्व मान्यवर जे आलेले आहेत त्यांचे आभार मानणे क्रमप्राप्त ठरते. त्यानंतर तसेच आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांचे आभार मानतो. आमचे लाडके आमदार श्री सुरेशराव हळवणकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांची. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा. 80 87 820 897.